पहिलं ऑडिशन आठवत आहे की पहिलं ऑडिशन कसं होतं? कारण की पहिल्या गोष्टी आपल्या कायम लक्षात राहिलेल्या असतात. एक मला आता ते नक्की माझं पहिलंच होतं का असं माहिती नाही, पण मी ना मुंबईत शिफ्ट झाल्याचा माझा पहिला अनुभव एक खूपच डेंजर अनुभव होता. म्हणजे साधारण संध्याकाळचे 5 वगैरे वाजलेले होते. मला एक कॉल आला की मेसेज आला सेइंग की असं-असं ऑडिशन आहे वगैरे आणि तू भेटायला ये. हां, एक लेडी होत्या तिकडून बोलत होत्या. तर मी म्हटलं ओके. तर तुझे फोटोज मिळालेत वगैरे. मी आधीच ते मेल केलेले होते आय थिंक त्यांना. तर तर त्या म्हणाल्या की ओके, तर तुझी प्रोफाईल सूट करते. मी लोखंडवालामध्ये राहत होतो. मी मुंबईत कोणालाच ओळखत नव्हतो. एक कोऑर्डिनेटर होत्या दीक्षाजी म्हणून. त्यांचे वडील ब्रोकर होते. ते लोखंडवालामध्ये राहायचे म्हणून मी लोखंडवालामध्ये एवढं महागडं. सगळेजण अगदी देवी देवता असतील का लक्झरी आयटम्स घालून फिरतायत असेच वावरतात तिथे. मला एवढा कॉम्प्लेक्स आला. म्हटलं भाई हे कोण लोक आहेत आणि यांना कसं मी कम्पीट करणार. असो, त्यामध्ये हा मला कॉल आला आणि आय वॉज लाईक चलो अजिंक्य लेट्स गेट ऑन विथ इट. आणि मी फुल त्यातल्या त्यात जे काही कपडे वपडे माझ्याकडे असतील आयन करून मित्राची आयन मी शेअरिंगमध्ये राहायचो त्यावेळेला घेऊन फुल आयन करून फुल प्रिपेअर करून मी जातोय. ऑटो करून मी जात होतो. त्यांच्या ऑफिसचा ॲड्रेस जो काही होता मालाड की काय आणि लोखंडवालामधून. तर परत मला त्यांचा फोन आला, तुम कहाँ हो? तर हिंदीचेच ऑडिशन्स देत होतो कारण त्यांच्या थ्रू मला असे काहीतरी हिंदीचेच कॉन्टॅक्ट्स मिळाले होते. त्या ज्या ब्रोकर होत्या त्यांच्या मुलगी त्यांच्याकडून कोऑर्डिनेटरकडून. तर मी म्हटलं हाँ मैम मैं आ रहा हूँ बस अभी थोड़ा सा ट्रैफिक है मुझे 10-15 मिनट लेट हो रहा है. तो म्हणे अचानक ती व्यक्ती रडायला लागली. म्हणे नहीं 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 तुम नहीं आ रहे, मुझे पता है तुम नहीं आ रहे, सब लोग ऐसा ही करते हैं, तुम भी यही कर रहे हो ना, तुम ऐसा कुछ डाउट मत रखो अपने मन में. म्हटलं भाई साहब ह्यांना काय झालं असं का करतायत. म्हटलं अरे नहीं मैम मैं आ रहा हूँ, आप मैं क्या बताऊँ आपको. तो म्हणे नहीं नहीं बस तुम जल्दी आओ, अगर ऑफिस में भी नहीं हो ना तो ऊपर ही मेरा घर है, हम वहाँ पे मिलेंगे. असं म्हटलं भाई हे काय म्हणजे काहीतरी फिशी आहे का. तर मी तो फोन म्यूटवर करून म्हटलं भैया रोको, युटर्न लो करून त्याला मी युटर्न घ्यायला लावला. फोन कट केला. म्हटलं ओके काय करू. आधी मी माझ्या एरियामध्ये आलो. मला आत्ताही विचार करून घाम फुटते कारण तेव्हा तर फुल मी 23-1 वर्षांचा होतो नवीनच. त्यावेळेला. सो म्हटलं अजिंक्य तू जर पोचला असतास तर काय झालं असतं. आणि नंतर मग मी त्यांना मेसेज केला कि मैम ऐसा ऐसा है एक्चुअली मुझे एक मेडिकल इमरजेंसी आ गई, मेरे ओनर है ना वो आए हैं, उनके यहाँ पे कुछ इशू आहे असं तसं. तर परत त्यांचा एकदा दोनदा कॉल आला. मी तो कॉल काही उचलला नाही. नंतर मी असं म्युच्युअल कोणी शोधायला पाहिलं त्यांचं. तर नंतर मला कळलं की त्यांचं खूपच थोडीशी एक सायकॉटिक सिच्युएशन होती की काय. आय डोंट नो व्हॉट शी हॅड इन माइंड बट दिस इज नॉट द वे यू स्पीक टू समवन. मी जाम माझी टरकली आणि नंतरपासून मी विचार केला की भाई आपण वाया जाऊ किंवा भर दिवसाच्या वेळेला फुल ऑफिसमध्येच भेटू किंवा कॅफेमध्ये भेटू. दिस वॉज वन एक्सपिरियन्स की जो माझ्यासाठी खूप अलार्मिंग होता.